नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कोणत्याही व्याधीला 100% समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येक डॉक्टर प्रयत्नशील असतोच, पण त्याचबरोबर या व्याधीवर उपचार असणारी उपचार पद्धत सुद्धा तितकीच प्रभावी असायला हवी. आणि म्हणूनच होमिओपॅथी क्षेत्रामध्ये नम्मा होमिओपॅथी या क्लिनिकला आणि नम्मा होमिओपॅथी उपचार पद्धतीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आता संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, त्याचबरोबर पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि त्याचबरोबर कर्नाटकमध्ये सुद्धा आहेत. तिथे जाऊन तुम्ही अगदी क्रॉनिक ते अक्यूट या प्रत्येक प्रकारच्या व्याधीवर उपचार मिळवू शकता. नम्मा होमिओपॅथीबद्दल अजून माहिती देण्यासाठी आणि आज एका व्याधीवर चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत MD होमिओपॅथ डॉक्टर अनुजा शिंदे. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी होमिओपॅथी म्हणजे काय हे आपल्या प्रत्येक प्रेक्षकांना माहिती आहे, पण तरीसुद्धा जेव्हा हे डॉक्टर होमिओपॅथी म्हणजे काय हे सांगतात ना, तेव्हा त्यावर 100% विश्वास बसतो. कारण आज वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथीद्वारे वेगवेगळ्या व्याधींवर उपचार आहेत, मात्र होमिओपॅथी ही नेहमी प्रभावी आणि 100% रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी पुढे असते. म्हणूनच होमिओपॅथी म्हणजे काय आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये कशा प्रकारचे उपचार पद्धत केली जाते त्याबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच. अगोदर नम्माच्या अगोदर सांगण्या अगोदर मी सांगते की होमिओपॅथी किंवा लोकांमध्ये असे बरेच गैरसमज आहेत की नेमकं होमिओपॅथी म्हणजे काय, ह्याला वेळ लागतोच का किंवा काही भरपूर पथ्य असतात का. तर होमिओपॅथी सांगायचं झालं तर ही फार वर्षांपूर्वी म्हणजे ऑलमोस्ट एक 200 वर्षांपासून येणारी ही पॅथी आहे. आणि ह्याचे जे सोर्स आहे, ह्याचे जे आपण औषधं बनवतो ते अगदी इंडिजिनियस आपण म्हणू शकतो. म्हणजे झाडं, पालं किंवा आपण मिनरल्स म्हणतो त्याच्यापासून ह्याची औषधं बनवली जातात. म्हणजे लोकांना असं वाटतं की बऱ्यापैकी स्टिरॉइड्स कुठेतरी वापरतात का किंवा हार्मफुल काही केमिकल्स आहेत का, तर असं अजिबात नाही आहे. हे अगदी हार्मलेस आहेत आणि लहान वयोगटापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत आणि कुठलाही आजार असो, जसं तुम्ही म्हणालात की ते अक्यूट असो. अक्यूट म्हणजेच काय की 2-3 दिवसांपासून जरी असो किंवा क्रॉनिक म्हणजे काय की अगदी वर्षानुवर्ष तुम्हाला जर काय आजार असेल त्याच्यावरतीही योग्य असं निदान केलं जातं. आणि मेन म्हणजे होमिओपॅथीमध्ये आपण त्याचा रूट कॉज काय आहे तो जर आपण काढला ना की मग पेशंट असा बरा होतो. म्हणजे व्हॉट वी डू इज वी ट्रीट द मॅन. ओके, म्हणजे तुम्हाला रोग कुठलाही असो, महत्त्वाचं काय आहे की तुम्ही सुदृढ राहणं महत्त्वाचं आहे. तुमची इम्युनिटी खूप जास्त व्यवस्थित राहणं महत्त्वाचं आहे असं. आणि आता नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही वेगळं असं काय करतो, तर आमचं बऱ्यापैकी एक मोठं पॅनल आहे की आता एवढे सगळे ब्रांचेस आहेत, बरेच तज्ज्ञ असे डॉक्टर्स आहेत. तर ह्या सगळ्यांनी एक रिसर्च करून आपण एक नवीन फॉर्म्युला म्हणा किंवा एक संशोधन केलेलं आहे. त्याचंच नाव म्हणजे की इम्युनोजेनेटिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीट. म्हणजे काय नेमकं सांगा. जरी नाव मोठं असेल तरी अगदी सोप्या शब्दात सांगते मी. इम्युनोजेनेटिक म्हणजेच काय, आता आपले बरेचसे आजार आपल्या इम्युनिटीशी निगडीत असतात. मला वाटतं गेलं वर्षभर सगळेच खूप जास्त इम्युनिटीशी खूप किंवा चर्चा झालेली आहे किंवा खूप जास्त लोकांना आता प्रतिकारक समजला. क्षमता वाढवण्यासाठी आता प्रत्येक जण पुढे सरसावतोय आणि आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतोच, त्यामुळे त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तर तुमची इम्युनिटी व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. इम्युनिटीज म्हणजेच काय, तुमची रोगप्रतिकारक शक्ती. आपण आजारी कधी पडतो, जेव्हा माझी इम्युनिटी कमी होते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कुठेतरी कमी होते. आता उदाहरण द्यायचं झालं की सगळ्यांनाच काही आजार होत नाहीत, बरोबर. मोजक्याच लोकांना आजार होतो. 10 लोक पावसात भिजली त्यातले 3 किंवा 4च लोक आजारी पडतात. ह्याचं कारण काय असतं, तर बाकीच्यांची रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित आहे. तर ही इम्युनिटी तुमची खूप जास्त महत्त्वाची आहे. बरं, मायाझमॅटिक म्हणजे काय, तर आता बऱ्यापैकी असं सगळ्यांनाच माहिती आहे की होमिओपॅथीमध्ये जवळपास क्रॉनिक आजार किंवा वर्षानुवर्ष जे आजार आहेत त्याचं निदान आपण करतो. तर मायाझमॅटिक म्हणजे काय की आपण त्याच्या मुळाशी जातो. ओके, तुमचा एकदम मूळ काहीही असो, तुमचं काहीतरी मानसिक अवस्था असो त्यासाठी किंवा फिजिकल कॉज असो किंवा त्याचा मेंटेनिंग कॉज असो. आपण पुढे बोलूच त्यात की मेंटेनिंग कॉज म्हणजे काय वगैरे, पण तुमचं ते मुळाशी जाणं खूप महत्त्वाचं असतं.
आणि होमिओपॅथीमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की बराच वेळ हिस्ट्री घेतली जाते, पण त्याचं देखील कारण असतं. त्याच्यासाठी तुमचा प्रत्येक माणूस वेगवेगळा असतो, वेगवेगळा तो घडलेला असतो. तर त्याचं बालपण कसं गेलं आहे, काही त्याला त्रास, काही स्ट्रेस होता का, कारण की त्याच्यानुसार आपल्या शरीरावरती ताण येत असतो. आपण ज्याला सायकोसोमॅटिक असं म्हणतो, की बरंच काही आता एन्झायटी असो, टेन्शन असो, त्याच्यामुळे आजार होतात. तर तुमचा माणसाचा स्वभाव पण लक्षात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जरी आजार काही असो, म्हणजे बऱ्याच वेळेला स्त्रिया विचारतात की मला आर्थरायटिस आहे किंवा व्हेरिकोज वेन्स आहे, पण मग तुम्ही मासिक पाळीबद्दल का विचारता? पण ते देखील तेवढंच महत्त्वाचं असतं होमिओपॅथीच्या केस टेकिंगमध्ये. मग त्या सगळ्या अनुषंगाने आपण ते योग्य ते औषध देतो. अर्थातच डॉक्टर म्हणून अनेक अनुभव तुमच्या गाठीशी आहेत. त्याचबरोबर होमिओपॅथी ट्रीटमेंटवर सुद्धा अजून आपल्याला भरपूर ऐकून घ्यायचं आहे. डॉक्टर अनुजा शिंदे आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार आहेतच. मात्र त्याआधी एक कॉल येतोय, तो बघूया आपण. हॅलो, हॅलो, मी सारिका नमस्कार. शिंदे बोलतीये. माझं वय 32 वर्ष हां, आहे. बोला. मला वयाच्या 28व्या वर्षी प्रेग्नन्सी दरम्यान पायावरती हिरव्या निळ्या शिरा दिसायला लागल्या होत्या. पण आता पायामध्ये दुखणं आणि भारीपणा आलाय. तर यावर नम्मामध्ये हं. उपचार होऊ शकते का? ओके. आता जसं आपण मगाशीच बोललो की प्रेग्नन्सी नंतर हे स्त्रियांमध्ये होणारं म्हणजे हे व्हेरिकोज वेन्स आहे. म्हणजे ते सर्क्युलेशनमुळे असो किंवा ते वजन वाढल्यामुळे असो. ओके. आता हा जे तुमच्या तक्रारी आहेत, कुठेतरी पाय दुखतायत, पाय सुजतायत किंवा शिरा दिसता आहेत, तर नक्कीच आपण ह्याच्यावरती उपचार तर देऊ शकतो नम्मामध्ये. आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही टिप्स लागतील, एक्सरसाइज लागतील, त्या देखील आपण सांगणार आहोत. तर ह्याच्यामध्ये कारण आता बघायला गेलं तर प्रेग्नन्सी, कुठेतरी वजन वाढणं, हाच तुमचं एक कारण आहे. पण तरी मी सांगू इच्छिते की तुम्ही कुठेतरी लवकरात लवकर जवळची जी काही ब्रांच आहे त्याच्याशी संपर्क साधा. कुठेतरी चालणं दररोज तुम्ही नियमितपणे ठेवा, जेणेकरून व्हेरिकोज वेन्सला जरा आराम भेटेल. बऱ्याच वेळेला जर तुम्ही पेशंट आम्हाला सांगतात की आम्ही जरासं तेल चोळलं की बरं वाटतं, ते देखील तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. पण असं म्हटलं जातं, म्हणजे प्रत्येक पॅथीबद्दल थोडेसे समज गैरसमज हे आहेत. कारण आता एवढ्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत आणि व्याधींची संख्या सुद्धा आता या काळात बघितलं तर वाढलेली आहे. कदाचित थोडीशी आपली बदलती जीवनशैली असेल किंवा आपलं खाणं पिणं म्हणा, सगळंच म्हणजे बदलत्या जीवनशैलीमध्ये हे सगळंच येतं. तर त्यामुळे हे व्याधींची संख्या वाढलेली आहे. अशा वेळेला होमिओपॅथी असं म्हटलं जातं की खूप स्लो ट्रीटमेंट असते, मात्र 100% इथे उपचार मिळतात आणि 100% आपला जो कोणता रोग आहे, जी व्याधी आहे ती नष्ट होते आणि ती मुळापासून नष्ट होते. याबद्दल काय सांगाल? म्हणजे हा जो गैरसमज आज समाजामध्ये आहे त्याबद्दल काय सांगाल? आता वेळ लागतो. आता कसं होतं की साधारण होमिओपॅथीमध्ये पेशंट जवळपास 10 वर्षापासून 20 वर्षापासून आहे, त्याला त्रास आहे. मग त्या 10-20 वर्षापर्यंत सगळे मॉडर्न मेडिसिनचे उपचार करून झालेले असतात, शस्त्रक्रिया देखील करून झालेली असते. मग ह्याच्यानंतर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो, तर ते ऑलरेडी एवढी सगळी औषधं घेतल्यामुळे तुमची परत प्रतिकारशक्ती ती खालवलेली असते. तुमचं मेटाबॉलिझम हे कुठेतरी अस्थिर झालेलं असतं. ते कुठेतरी रेग्युलेशनमध्ये आणण्यासाठी आपल्याला वेळ लागतो असं. किंवा अजून एक गैरसमज असतो की ती म्हणजे होमिओपॅथीला बरेच पथ्य असतात का? तर जी काही पथ्य आहेत ना, ती तुमच्या रोगाशी निगडीत असतात. असं नाही की ती तुमच्या होमिओपॅथीशी आहेत. जो काही तुमचा रोग आहे त्याच्या संदर्भात ते तुमचे पथ्य असतात. आता हातात औषधं घेऊ नयेत होमिओपॅथीचे, असं साधारण म्हणलं जातं. जर तुमचे हात कसं आपण बऱ्याच ठिकाणी लागलेले असतात, बॅक्टेरियास असतात, म्हणून ती औषधं हातात घेऊ नये. ह्याच्या मागे असेच हे लॉजिक असतात. म्हणून जे काही पथ्य असतात ती सुद्धा त्या रोगाशी निगडीत असतात. बरोबर आहे. मला वाटतं की हे जे गैरसमज आहेत ते नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आल्यानंतर संपूर्णपणे दूर होतात आणि त्यासाठी मग तो आजार किंवा ती व्याधी कोणतीही असो, ती जितक्या लवकर आपल्याला त्याच्यावर उपचार घेता येईल तितकं जास्त चांगलं असतं. जसं तुम्ही सांगितलात ही स्लो ट्रीटमेंट जरी असली तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर जर उपचार घ्यायला सुरुवात केली, नम्मा होमिओपॅथीमध्ये लवकरात लवकर आलात, तर नक्कीच तुम्हाला 100% फायदे हे लवकरात लवकर जाणवायला लागतात. आता आपण आज एका महत्त्वाच्या व्याधीवर चर्चा करणार आहोत किंवा डॉक्टर अनुजा शिंदे आपल्याला त्याबद्दल माहिती सांगणार आहेत. ती म्हणजे व्हेरिकोज वेन्स. आजकाल स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त पाहिली जाणारी ही व्याधी, मात्र सगळ्यांमध्येच स्त्री पुरुष ह्या दोघांमध्येही आढळते. व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय? म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत सांगायचं झालं तर नेमकं काय? याची लक्षणं साधारण सुरुवातीला काय काय दिसून येतात? अगदी बरोबर. व्हेरिकोज वेन्सचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जरा आजकाल जास्त बघितलं आहे.
आणि नक्कीच कुठेतरी आपली ही बदलती जी जीवनशैली आहे, आपण घरात बसून जे काम सुरू झालेलं आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज जे आहे, म्हणजे अगदी लहानपणापासून आजकाल बघितलं गेलं तर कुठेतरी खेळणं कमी झालं आहे, एक्सरसाइज नाही आहे. तर ही कुठेतरी त्याची कारणं आहेत. लठ्ठपणा हे त्याचं एक मुख्य कारण आहे. पूर्ण आपल्या शरीराचं जे भार आहे ते आपल्या पायांवरती जातं, बरोबर. मग त्याच्यामुळे हे कुठेतरी वेट आपलं नियंत्रित राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ह्याचं आपण जे म्हणतो की बदलती जीवनशैली, प्रोसेस्ड फूड खाणं, अवेळी जेवणं, ह्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तर हे देखील कुठेतरी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर व्हेरिकोज वेन्सची मुख्य कारणं म्हणजे काय, तुमचा लठ्ठपणा, तुमचं एक ऑक्युपेशन म्हणजे ज्यांच्यामध्ये लॉंग स्टँडिंग असतं, मग ते टीचर्स असो किंवा पोलीसमध्ये असतील, ट्रॅफिकमध्ये असतील, तर हे लॉंग स्टँडिंगमुळे देखील हा होणारा आजार. आणि तिसरं म्हणजे आफ्टर प्रेग्नेन्सी, स्त्रियांमध्ये प्रेग्नेन्सीमध्ये पण वजन वाढतं आणि काही आपले चेंजेस पण होत असतात, त्याच्यामुळे देखील वेन्सना आपला प्रॉब्लेम होतो. तर एक प्रेग्नेन्सीमध्ये आणि त्याच्यानंतर एक मेनोपॉज म्हणजे जेव्हा आपली पाळी जात असते त्यावेळेला देखील व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतो. आता व्हेरिकोज वेन्स म्हणजे हा तुमचा एक सर्क्युलेटरी आजार आहे. आपल्या पायांमध्ये शिरा असतात, ओके. एक व्हीनस सिस्टम आपण म्हणतो आणि एक आर्टेरियल सिस्टम आपण म्हणतो. आर्टेरियल सिस्टम म्हणजे आर्टरी, किंवा त्याचं काय काम असतं की शुद्ध रक्त पूर्ण शरीरभरती पोचवणे. आणि जे वेन्स असतात किंवा शिरा आपण ज्याला म्हणतो, त्याचं काय काम असतं की खालतून म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी हे पूर्ण शरीराभर किंवा हृदयापर्यंत ह्याचं काम असतं की रक्त पोचवणे. आता हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी असल्यामुळे त्याला तेवढा फोर्स लागतो. आणि आपल्या ह्या शिरांमध्ये झडप किंवा आपण त्याला वॉल्व्स असं म्हणतो, तर ते खिडक्यांसारखे काम करत असतात, म्हणजे उघड आणि बंद होत असतात. जेव्हा रक्त जातं उघडतात, रक्त परत वरती जातं ते बंद होतात. तर आपल्या जसं आपलं वय वाढतं त्यानुसार कुठेतरी झडप ते कमकुवत होतात. लॅक ऑफ प्रोटीन्सची जर कमतरता आली तर फायब्रिन नावाचं प्रोटीन असतं ते कुठेतरी कमी होतं आणि मग वॉल्व्सना प्रॉब्लेम होतो असं. तर ह्या जेव्हा सर्क्युलेशनमध्ये कुठेतरी बिघाड होतो, जेव्हा ते जे रक्त व्यवस्थितपणे वरती जायला पाहिजेत, अशुद्ध रक्त ते जेव्हा जात नाही आणि एकाच ठिकाणी जेव्हा ते थांबतं, तेव्हा ते शिरा कुठेतरी आपल्याला फुगलेल्या दिसतात, तेव्हा आपण त्याला व्हेरिकोज वेन्स असं म्हणतो. म्हणजे एकूणच बघायला गेलं तर गुंतागुंतीची अशी व्याधी आहे, कारण आपली जीवनशैली जेवढी गुंतागुंतीची तेवढीच ही शिरांची गुंतागुंत म्हणजे व्हेरिकोज वेन्स असं म्हणायला हरकत नाही. मात्र अगदी सुरुवातीला साधी लक्षणं दिसून येतात, जसं तुम्ही सांगितलं की वजन वाढत असेल किंवा अगदी खाणं पिणं तुमचं वेळेवर नसेल तर हलक्या प्रमाणात या शिरा थोड्याशा फुगलेल्या दिसू शकतात. मात्र याची इंटेन्सिटी अशी केवढी असली पाहिजे जेव्हा खरोखर होमिओपॅथी ट्रीटमेंटची गरज लागते. खरोखर आता वेळ आलेली आहे आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये जाण्याची आणि उपचार घेण्याची. ही याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? तसं म्हणलं तर अगदी तुम्हाला पाय जरी दुखत असेल किंवा अगदी तुमचं अगदी लास्ट स्टेज ऑफ अल्सर जरी असेल, या स्टेजेसमध्ये कधीही तुम्ही जरी नम्मा होमिओपॅथीमध्ये आला, तुम्हाला त्याच्यावरती उपचार भेटतील. म्हणजे असं नाही की आपण थांबूयात आणि मग जाऊयात. इनफॅक्ट मी असं सांगेल की लवकरात लवकर जेवढा आपण ट्रीटमेंट घेऊ, त्याच्यावरती उपचार घेऊ, तेवढा तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील. आणि एनी टाइम प्रिव्हेन्शन खरं तर बेटर असतं क्युअरपेक्षा. आता ते कुठलाही स्टेज असो, म्हणजे सर्वसाधारण आमच्याकडे जी लोक येतात तर त्यांना आता पहिल्यांदा समजतच नाही की हे व्हेरिकोज वेन्स आहे म्हणून, तर त्याच्यामध्येच तो एवढा प्रोसेस जातो. म्हणजे जेव्हा एकदम एंड स्टेजला येतात तेव्हा मग ते पेशंट येतात आमच्याकडे असं. तर असं न करता तुम्हाला पाय दुखत असेल, सूज असेल, काहीही असेल, तर तुम्ही त्वरित तुमच्या जवळचं जे काही ब्रांच असेल त्याच्याशी संपर्क साधावा. याला जोडून एक प्रश्न म्हणजे याचाच उपप्रश्न असा आपण म्हणूया की बऱ्याच वेळेला हे उपचार जे प्रत्येक रोगावर केले जातात ते वेगवेगळ्या माध्यमांमधून केले जातात, वेगवेगळ्या प्रकारे. मग कधी औषधं देऊन तर कधी फक्त फिजिओथेरपी, म्हणजे या पॅथीमध्ये सुद्धा असे काही व्यायाम प्रकार असतील की जेणेकरून ती व्याधी कमी होईल आणि औषधांची गरज भासणार नाही. तशा वेगवेगळ्या प्रकारचे उपचार इथे केले जातात. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये फक्त औषधच दिली जातात की त्या जोडीला अजूनही काही गोष्टी पाळाव्या लागतात? आता मेन कसं असतं की तुम्हाला आजार कोणता आहे त्याच्यावरती असतं, ओके. म्हणजे आजकाल बऱ्यापैकी काही आजार जे असतात ते स्ट्रेस निगडीत असतात, मग त्या प्रकारचं तुम्हाला काउन्सिलिंगही दिलं जातं. आता लोकांमध्ये एवढं टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, हृदयविकाराचं एवढं आपल्याला दिसून येत आहे, तर ह्याच्या मागे कुठेतरी स्ट्रेस आहे, टेन्शन आहे. तर त्या
प्रकारचं आपण काउन्सिलिंग ही पेशंट्सना देतो. म्हणजे जरी तुम्ही आता हे आपण व्हेरिकोज वेन्स बोलतोय, पण जरी तुम्हाला सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असेल, भले ते डिप्रेशन असो, एन्झायटी असो, ते देखील आपण काउन्सिलिंग आणि औषधांद्वारे तुमची जी केस टेकिंग आहे ते व्यवस्थित अभ्यास करून वगैरे आपण त्याच्यावरती औषधं देतो. आणि जर व्यायामाचं म्हणाल तर जे काही तुमच्या रोगाला हवे असणारे व्यायाम आहे ते देखील डॉक्टर्स सल्ला देतात तसं, किंवा तुम्हाला जे काही डाएटमध्ये चेंजेस करायला हवे आहेत, तुमची जीवनशैली कशी बदलली पाहिजेत, ह्याच्यावरती देखील ते बरोबर आहे. अर्थातच म्हणजे लक्षणं जरी वरवर दिसून आली तरी त्याचं मूळ कुठेतरी खोलवर असतं आणि हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला हा नेहमीच योग्य ठरतो. या कार्यक्रमात आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकनंतर आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतोय. तोपर्यंत पाहत राहा नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. ब्रेकनंतर नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण व्हेरिकोज वेन्स या विषयावर चर्चा करतोय. योग्य मार्गदर्शन घेतोय MD होमिओपॅथ असलेल्या डॉक्टर अनुजा शिंदे यांच्याकडनं. नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आता संपूर्ण महाराष्ट्रभर, मुंबईमध्ये दादर, ठाणे, त्याचबरोबर पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद आणि कर्नाटकामध्ये सुद्धा आहेत. नम्मा होमिओपॅथीमध्ये अगदी क्रॉनिक ते अक्यूट अशा वेगवेगळ्या व्याधींवर, आजारांवर उपचार केले जातात आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की 100% खात्रीशीर इलाज म्हणजे होमिओपॅथी. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय आणि जसं तुम्ही सांगितलं की होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या आजारांची लक्षणं ही वेगवेगळी जरी असली तरी होमिओपॅथी ही समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी अशी उपचार पद्धत आहे. अर्थात व्हेरिकोज वेन्सवर आपण मगाशी एका प्रेक्षकांचा कॉल सुद्धा घेतलेला आणि त्यावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलेलं. असे अनेक अनुभव तुमच्या गाठीशी असतील. अनेक रुग्णांना तुम्ही आतापर्यंत 100% या आजारातून बाहेर काढलेलं असेल. त्याबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच. तर मला वाटतं व्हेरिकोज वेन्सचे ऑलमोस्ट नाही म्हणलं तरी प्रत्येक ब्रांचमध्ये 60 ते 70% रुग्ण हे व्हेरिकोज वेन्सचेच असतात. ओके. तर असे बरेच पेशंट्स आहेत आपल्याकडे की अगदी फर्स्ट स्टेजपासून ते अल्सरेशनच्या स्टेजपर्यंत. तर एक सांगायचीच केस झाली तर एक अल्सरची केस होती आपल्याकडे. जसं सांगितलं की होमिओपॅथीमध्ये बऱ्याच वर्षांनंतर कुठेतरी रुग्ण येतात आणि कुठेतरी ऑलरेडी शस्त्रक्रिया देखील त्यांची झालेली होती. तर सर्जरी पण झाली होती, पण अल्सर तो रिकरन्सी टेंडन्सी होती त्याची, की एकदा झाला त्यांनी ऑपरेशन केलं, पुन्हा आला आणि पुन्हा ते ऑपरेशनकडे जाणार होते, पण त्यांनी आपल्या ब्रांचकडे भेट दिली. ओके. तर जसं मी सांगितलं की होमिओपॅथीमध्ये आम्ही संपूर्ण अशी हिस्ट्री घेतो की अगोदरपासून काय होतं, तुमचं लहानपण कसं होतं, किंवा काही स्ट्रेस टेन्शन असं काही होतं का, किंवा तुमचं ऑक्युपेशन काय आहे, कारण की व्हेरिकोज वेन्स कुठेतरी हा ऑक्युपेशनल आजार देखील आहे. ओके. तर असं सगळं झाल्यानंतर त्या टीचर होत्या. तर टीचर असल्यामुळे कुठेतरी लॉंग स्टँडिंगमुळे हा तुमच्या पायांवरती तो प्रभाव पडतोच असा, आणि अल्सर्स देखील होते. आता संपूर्ण हिस्ट्री घेतली, बऱ्यापैकी त्यांनी मॉडर्न मेडिसिनचा उपयोग केलेला होता, तर कुठे त्यांची प्रतिकारशक्ती देखील खालवलेली होती. बिकॉज रिकरन्सी तुम्ही जेव्हा औषधं घेता, बऱ्यापैकी अँटीबायोटिक्स घेता, बऱ्याच तुम्ही शस्त्रक्रिया जेव्हा करता, कुठंतरी तुमची इम्युनिटी ती खालवते. तर कुठंतरी त्यांचं सगळं हे मेटाबॉलिझम व्यवस्थित आणणं गरजेचं होतं. तुमची इम्युनिटी ही व्यवस्थित आणणं खूप गरजेचं होतं. आणि मुख्य म्हणजे ते अल्सर, ज्या त्या वेदना होत्या, म्हणजे त्यांना एवढ्या असह्य अशा वेदना होत्या की त्यांना चालता उठता किंवा दैनंदिन जी कामं जी सुरळीतपणे होत होत्या ते देखील त्यांना होत नव्हतं. आणि जवळपास 1-2 महिने ते बेड रिडन पण झाले त्या अल्सरमुळे. तर हे संपूर्ण जेव्हा आपण हिस्ट्री घेतली, त्यांना योग्य तसं औषध दिलं, त्यांना आपण जे काही डाएट आहे किंवा जे काही एक्सरसाइज आहे ते देखील आपण सांगितल्या. आणि मला वाटतं एक 2-3 महिन्यातच त्यांचा तो कुठेतरी अल्सर पटकन हील व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जवळपास म्हणलं तरी तो अल्सर एक 6-7 सेंटीमीटर एवढा तर होता जेव्हा ते आपल्याकडे आले, आणि आता तो पूर्णपणे अल्सर गेलेला आहे. जी पायांना सूज यायची ती कुठेतरी कमी झाली आहे. आणि मेन म्हणजे त्याच्या वेदना, असह्य वेदना होतात. आता ते सगळे व्हेरिकोज वेन्सच्या पेशंटना माहितीच असेल की त्यांना वेदना कशा होतात. त्या ज्या वेदना आहेत त्या कुठेतरी कमी झाल्या त्यांच्या, आणि खूप मस्त चांगलं वाटतं पेशंट्सना बघून. अगदी हॅपी सॅटिस्फाईड पेशंट्स होतात. तर नक्की मी आवर्जून सांगेन की ज्या कोणाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास असेल, तुम्ही कुठल्याही स्टेजमध्ये असाल, अगदी कुठेतरी पाय सुजतायत ह्या स्टेजपासून किंवा अल्सरेशनच्या स्टेजपर्यंत,
किंवा तुम्ही ऑलरेडी शस्त्रक्रिया झालेली असेल तरी देखील तुम्ही लवकरात लवकर त्वरित तुमच्या नजदीकच्या ब्रांचमध्ये तुम्ही भेट द्या. आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे, मात्र पुन्हा एकदा आपल्याला एक फोन कॉल येतोय. नमस्कार. हॅलो. मी रमेश मराठे हा, बोलतोय. नमस्कार, बोला. मी इंजिनियर आहे. माझं वय 40 असून मला गेल्या 3 वर्षापासून ॲलर्जीचा त्रास होतोय. खूप टॅबलेट घेऊन थकलोय. नमामध्ये माझा उपचार होऊ शकतो का? बरं. ओके. तर नमस्कार रमेश, जसं तुम्ही सांगितलं की ऑलरेडी तुम्हाला अल्सर झालेला आहे आणि आता परत कुठेतरी वेदना तुम्हाला जाणवत आहेत. तर जसं मी सांगितलं की व्हेरिकोज वेन्स हा रिकरन्सीशी निगडीत आहे आणि तुमचं प्रोफेशन देखील मला वाटतं कुठेतरी उभारून जास्त काम आहे. तर नक्कीच हे कुठेतरी तुमचं मूळ शोधण्याचं कारण आपलं म्हणजे मूळ जे आहे त्याचा आपण शोध घेतला पाहिजे की नेमकं व्हेरिकोज वेन्स हे का होत आहेत किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा हे जे वारंवार अल्सर होत आहेत त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं. तर मी नक्की सांगू इच्छिते की तुम्ही जवळपास जे कुठलं नम्माचं तुमचं क्लिनिक आहे तिथं तुम्ही त्वरित संपर्क साधा आणि योग्य तसं तुम्हाला आपण मार्गदर्शन देऊया, तुमची औषधं देऊयात आणि योग्य तसं तुम्हाला सल्ला देखील दिला जाईल की परत हे वाढू नये, बरोबर, किंवा आता काय केलं पाहिजे. पण मला वाटतं तुमचं हे मेन कारण जसं आपण बोलतोच आहोत की कुठेतरी सर्क्युलेशनच्या हे निगडीत आहे. तर हे कुठेतरी व्यवस्थित करण्यासाठी त्वरित तुम्हाला औषधांची गरज आहे. तर तुम्ही त्वरित नमा होमिओपॅथीशी संपर्क साधा. खरोखर जसं तुम्ही म्हणालात की सॅटिस्फाईड पेशंट्स असतात आणि खरोखर की प्रत्येक रुग्ण हा कोणत्याही क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्याच्या ज्या वेदना असतात ते फक्त डॉक्टरच समजू शकतात. मात्र नमा होमिओपॅथीच्या क्लिनिकमधून बाहेर पडल्यानंतर हॅपी स्माइल्स म्हणजे स्माइल फेसेस घेऊनच प्रत्येक रुग्ण हा बाहेर पडतो, कारण खात्रीशीर इलाज इथे मिळतो. जसं तुम्ही म्हणालात की 200 वर्ष जुना इतिहास आहे होमिओपॅथीला आणि म्हणूनच फक्त आपणच नाही किंवा फक्त डॉक्टर्सच नाही तर अनेक मान्यवर व्यक्तींनी सुद्धा या होमिओपॅथी उपचार पद्धतीला आजपर्यंत नावाजलेलं आहे आणि होमिओपॅथी उपचार पद्धती किती चांगली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वामी विवेकानंदांसारख्या सुद्धा एका मान्यवर व्यक्तींनी होमिओपॅथीची ट्रीटमेंट किती चांगली असू शकते आणि त्याचा योग्य जर फायदा करून घेतला तर खरोखर कोणताही आजार समूळ नष्ट होऊ शकतो हे सुद्धा सांगितलंय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण की जसं तुम्ही सांगितलं की त्यांना पुढे जाऊन अल्सर्स झाले व्हेरिकोज वेन्समध्ये, म्हणजे ही फार इंटेन्सिटी या रोगाची वाढलेली आणि त्यामुळे उपचार करताना सुद्धा बराच वेळ सुद्धा घ्यावा लागला असेल. पण साधारण जर व्हेरिकोज वेन्सकडे दुर्लक्ष केलं गेलं तर हे कुठपर्यंत प्रकरण पोचू शकतं असं आपण म्हणूया. ओके. आपण व्हेरिकोज वेन्सचे स्टेजेस किंवा त्याची लक्षणं काय आहेत हे जर आपण जाणून घेतलं तर सगळ्यांना समजेल की हे कुठपर्यंत जाऊ शकतं. तर ह्याची स्टेजेस किंवा ह्याचे सायन्स अँड सिम्पटम्स लक्षणं काय असतात. तर सुरुवातीला कुठेतरी तुमचा फक्त पाय दुखणं हे सुरू होतं किंवा सुरुवातीला अगदी मायन्यूटशा अशा शिरा दिसतात, त्याला आपण स्पायडर वेन्स म्हणतो. ओके. सगळेच पेशंट्स आय मीन जेवढी लोक आहेत ते सगळे ह्या स्टेजला निग्लेक्ट करतात किंवा ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, कारण की तेव्हा जास्त अशा वेदना होत नसतात, त्या फक्त बारीकशा शिरा तुम्हाला तुमच्या पायांवरती दिसून येतात. ओके. त्याच्यानंतर आता आपण लक्ष तर दिलं नाही, आपण ट्रीटमेंट तर काही घेतली नाही, मग ते पुढेच जाणार. पुढे गेल्यानंतर त्या शिरा कुठेतरी मोठ्या होऊ लागतात, कुठेतरी त्यांना सूज येऊ लागते. आता ही सूज काय येते, जसं मी मागे सांगितलं की रक्तप्रभाव कुठेतरी आहे तो व्यवस्थितरित्या वर जात नाही आहे. जे अशुद्ध रक्त जे आहे ते वरती गेलं पाहिजे, जे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे. ओके. तर त्याच्यामुळे ते रक्त तिथं साचलं जातं आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी आपल्याला वेन्स जे आहे ते सुजलेल्या दिसतात. अशा बऱ्यापैकी हे सुजन सुरू होते. त्याच्यानंतरची जी स्टेज आहे तो कुठेतरी तुमचा पाय काळपट होणं असं होतं, स्किन ड्राय होणं, भरपूर खाज येणं, एक्झिमा तयार होणं असं सगळं होतं. हे सगळं का होत आहे, कारण की तुमचं सर्क्युलेशन कुठेतरी व्यवस्थित होत नाही आहे. जो रक्तप्रवाह व्यवस्थित झाला पाहिजे, ज्या तुमच्या झडप आहेत त्या कुठेतरी व्यवस्थितरित्या काम करत नाही आहेत, म्हणून हा कुठेतरी खालती पाय असा काळसट दिसतो, सूज यायला लागते, खाज यायला लागते बऱ्यापैकी प्रमाणात, किंवा पायाचा असा कलर जो आहे तो काळपट निळसर असा होऊन जातो. आणि त्याच्यानंतर आपण आता जेव्हा पण ट्रीटमेंट घेत नाही त्याच्यानंतर म्हणजे तो अल्सर फॉर्मेशन सुरू होतं. अल्सर म्हणजे काय असतं, आपण दुःख म्हणतो ना की तसं ते दुःख व्हायला सुरुवात होते. मग अगदी तो खड्डा पण होऊ शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे आमच्याकडे पेशंट जे आहेत की अगदी 2 ते 3 सेंटीमीटर आत खड्डा आहे एवढे देखील मोठे अल्सर्स असतात. किंवा एक अल्सर जरी झाला तरी त्याची टेंडन्सी असते रिकरन्स होण्याची.
असं. तर हे अल्सरेशनची टेंडन्सी देखील असते की एकामागोमाग एक अल्सर असे तयार होत असतात. मग परत ते अल्सर तयार झाले की मग त्याच्यातून रक्त वाहतं किंवा पाणी येत असतं किंवा कधीतरी पस फॉर्मेशन होऊ शकतं. मग त्याचबरोबर असंख्य अशा वेदना देखील सुरू होतात. मग त्या वेदना असो, खाज असो, पाय सूज असते, पायाचा रंग बदललेला असतो, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स. तर ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की तुम्ही कुठल्याही स्टेजमध्ये असाल, स्टेज 1 म्हणजे जर स्पायडर वेन्स असतील किंवा स्टेज 2 कुठेतरी तुम्हाला काळपटपणा दिसत आहे किंवा स्टेज 3 म्हणजे कुठेतरी सूज येते आहे, काळसट झाला आहे, खाज येते आहे किंवा अगदीच अल्सरेशनच्या स्टेजमध्ये जरी असाल तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती योग्य तसा उपचार नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्हाला भेटू शकतो. आणि बऱ्यापैकी पेशंट असे पण असतात की ऑलरेडी एकदा ऑपरेशन झालेलं असतं. म्हणजे आता हे व्हेरिकोज वेन्स नाही म्हणलं तर गेल्या एक लाईफस्टाईल चेंजमुळे गेले 10-12 वर्षापासून बऱ्यापैकी दिसून येतोय लोकांमध्ये. तर लोकांना कुठेतरी माहिती आहे की व्हेरिकोज वेन्स झालेला आहे, आपण कुठेतरी ऑपरेशन करा असं. मग त्या शस्त्रक्रिया झालेली देखील आमच्याकडे पेशंट आहेत. एकदा नाही तर 2-3दा शस्त्रक्रिया झालेली पेशंट देखील आहे किंवा अल्सरचे रिमूव्हल झाल्यानंतर किंवा अल्सरची ट्रीटमेंट घेतल्यानंतर देखील पेशंट आमच्याकडे आहे. कारण की व्हेरिकोज वेन्समध्ये रिकरन्सीची टेंडन्सी आहे, वारंवार होण्याची टेंडन्सी आहे. तर ह्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे की तुमचं जे मूळ कारण आहे, तुम्हाला व्हेरिकोज वेन्स का होत आहेत, हे जेव्हा आपण शोधून काढतो आणि त्याच्यावरती जेव्हा आपण उपचार करतो, तेव्हा तुम्हाला ही टेंडन्सी कुठेतरी कमी होणार. जोपर्यंत आपल्याला ते समजत नाही की तुमचं मूळ काय आहे. एक वेन खराब झाली, मी त्याला दुरुस्त केलं, पण बाकीच्या तर नसा आहेत आपल्याकडे, बाकीच्या शिरा तर आहेत आपल्याकडे, त्या कदाचित अफेक्ट होऊ शकतात. त्याच्यावरती परिणाम होतो. तुम्ही एका शिरेला काहीतरी करता पण त्याचा भार दुसऱ्या शिरेंवरती येतो. म्हणून त्याचं मूळ शोधून काढणं खूप गरजेचं आहे. आणि मेंटेनिंग कॉज, आता हा कुठेतरी ऑक्युपेशनल आजार आहे. टीचर्स आहेत, जसं मी मगाशी सांगितलं, पोलीसवाले, ट्रॅफिक्समध्ये ज्यांना आहेत, जास्तीत जास्त वेळ उभं राहण्याचं किंवा लॉंग स्टँडिंग, लॉंग सिटिंग ओबेसिटी, हे 3 प्रामुख्याने कारण आहेत. आणि कुठेतरी फॅमिली हिस्ट्री देखील ह्याचं कारण आहे. तर कुठेतरी ह्या लोकांनी मी सांगू इच्छिते की स्वतःकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं तर या प्रश्नामध्ये हे सुद्धा कळून आलं की हा आजार रक्ताशी संबंधित आहे, म्हणजे रक्तवाहिन्यांशी संबंधित आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर ज्यांना आहे किंवा डायबिटीस, कारण जखम ही वाढू शकते. व्हेरिकोज वेन्स जर पुढच्या स्टेजला गेलं तर अल्सरसारखी जखम वाढू शकते. त्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे आजार किंवा हे व्याधी असणाऱ्या रुग्णांनी जास्तीत जास्त याची काळजी घ्यावी का? अगदी बरोबर. मी तर सांगेन की सर्वांनीच काळजी घ्यावी. कारण की आजकाल हे जे 2 रोग आहेत, हायपरटेन्शन आणि मधुमेह, हे एवढे कॉमन झालेले आहेत की घराघरामध्ये एकतरी पेशंट आपल्याला आढळूनच येतो. तर नक्कीच जसं डायबिटीस असेल तर तुम्ही कुठेतरी अगोदरपासूनच ह्याची काळजी घेतली पाहिजे की जखम नाही झाली पाहिजे. कुठेतरी हिलिंगला त्याच्याशी प्रॉब्लेम होऊ शकतो. जर तुम्हाला बीपी असेल, म्हणजे हायपरटेन्शन जर तुम्हाला असेल, तर ते कुठेतरी डाएट त्यांचं रेग्युलेशन असलं पाहिजे व्यवस्थितरित्या. तुम्हाला व्हेरिकोज वेन्स बरोबरच अजूनही काही आजार असतील, ओके, तरी देखील मी जसं मगाशी म्हणलं की वी ट्रीट द मॅन. ओके, तर तुमचा जो काही आजार आहे त्या सगळ्याला दृष्टिकोनातून आपण तुम्हाला औषध असं देतो. तर व्हेरिकोज वेन्स बरोबर जरी तुम्हाला डायबिटीस असेल तरी त्याला देखील तुमचं औषध तेच असतं. आणि अगदी हार्मलेस वे आहे. बरोबर. कुठे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि कुठलाही वयोगट असो. बरोबर. खरंच नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचे मार्गदर्शक सल्ले सुद्धा आपल्याला मिळू शकतात आणि 100% उपचार सुद्धा आपल्याला मिळू शकतात. डॉक्टर अनुजा शिंदे, तुम्ही इथे आलात आणि खरोखर योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अर्थातच मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर तुम्हाला 100% खात्रीशीर इलाज तर मिळूच शकतो. त्यासाठी मग व्याधी कोणतीही असो, अगदी आज आम्ही व्हेरिकोज वेन्स या व्याधीवर चर्चा केली, मात्र डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, कॅन्सर असेल किंवा अगदी साधा सर्दी खोकला जरी असेल, गायनॅक प्रॉब्लेम्स असतील, तरी सुद्धा तुम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये जाऊन 100% उपचार नक्की मिळवू शकता. त्यासाठी खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आता संपूर्ण महाराष्ट्रभर, म्हणजे मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, त्याचबरोबर पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद आणि कर्नाटकामध्ये सुद्धा
उपलब्ध आहेत. तेव्हा लवकरात लवकर त्वरितच्या नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकला भेट द्या आणि आपल्या व्याधीवर 100% उपचार मिळवा. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.